ए देवयानी, मगाशी मी गाणं गायलं, आता तू गा, रोहिणी मागून बोलली. तसं देवयानीने मागे पाहिलं. यावेळी शिवने रोहिणीच्या भोवती हात गुंफले होते. तिने लगेच लाजून पुन्हा पुढे पाहिलं. गा ना देवयानी, रोहिणी मागून बोलली. देवयानीने एक कटाक्ष कार्तिक पाटीलकडे टाकला आणि गायला सुरुवात केली. मी तुला कसं समजावू, तुझ्याशिवाय माझं मन लागत नाही. तुला माझं प्रेम काय कळणार, मी तुझी वाट पाहते. तूच माझं हृदय आहेस, तूच माझा जीव आहेस, माझा जीव. देवयानी खिडकीतून बाहेर बघत गाणं गात होती, पण तिच्या मनात मात्र कार्तिक पाटीलचा चेहरा दिसत होता. मधूनच तिने त्याच्याकडेही पाहिलं, पण त्याचा निर्विकार चेहरा पाहून मात्र तिला वाईट वाटलं. मस्त मस्त, रोहिणी मागून टाळ्या वाजत ओरडली. देवयानीने हसून उत्तर दिलं. बरं, आम्ही दोघं थोडी झोप काढतो, तोपर्यंत देवयानी तू आणि कार्तिक गप्पा मारा. शिव रोहिणीच्या मांडीवर डोकं टेकवत बोलला. गप्पा, आणि तेही या माझ्या सनकी हिरोसोबत, हे फक्त स्वप्नातच होऊ शकतं. देवयानीने हसत मान हलवली आणि बाहेर बघू लागली. महागे रोहिणी आणि शिवने खरंच डोळे झाकले. गाडीमध्ये आता पूर्ण शांतता पसरली. ती शांतता देवयानीला आता फारच अस्वस्थ वाटू लागली. थोड्या वेळाने तीही बाहेर बघून थकली आणि मग तिने सीटवर डोकं टेकवून डोळे मिटले. कार्तिकने गाडी चालवता चालवता एकदा मागे पाहिलं. शिव, त्याने हाक मारली, पण उत्तर काहीच आलं नाही. त्याच्या आवाजाने देवयानीने मात्र डोळे उघडले. तुम्हाला काही हवं आहे का, देवयानीने लगेच विचारलं. छान गाणं होतं, तो बोलला. तिला पहिल्यांदाच कळलंच नाही की तो कशाबद्दल बोलतोय, आणि जेव्हा कळलं तेव्हा तिने डोक्याला हात लावला. अरे, म्हणजे लक्ष होतं यांचं. तिला मनातच आनंद झाला, पण खूप उशिरा कळतंय बाबा याला, तिने मनातच म्हटलं. आणि तरीही त्याला एक स्मित दिलं. धन्यवाद, ती बोलली. कोणासाठी होतं, कुणीतरी खास, त्याने पुन्हा विचारलं. तुझ्यासाठीच होतं रे. हे शब्द तिच्या ओठांवर आले होते, पण तिने ते आवरले. असंच होतं ते, कोणासाठी नाही, ती बोलली. खरंच. त्याने भुयावर करून तिच्याकडे नजर टाकली. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. ते एका क्षणात देवयानीच्या पोटात हजारो फुलपाखरांनी उच्छाद मांडला, पण त्याने लगेच पुढे रस्त्यावर पाहिलं. मग तिनेही तिची नजर हटवली. हो, कोणासाठी नव्हतं हे, ती तिचा गुलाबी चेहरा लपवत बोलली. त्याच्या अशा पाहण्याने अजूनही तिला गुदगुल्या होत होत्या. ठीक आहे, झोप, तो थोडं हसत बोलला. त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित पाहून तीही खुश झाली. तिने डोळे मिटले आणि काही वेळातच तिला गाढ झोप लागली. देवयानीला झोपेतच तिच्या केसातून हळवार हात फिरल्यासारखं जाणवलं. झोपेतही तिने तो स्पर्श ओळखला. तिच्या ओठांवर हलकीशी स्मित आली. त्याचवेळी तिच्या गालावर रोळणारी बट तिच्या कानामागे गेली. अरे देवा, तिच्या कानाच्या थंड पाकळ्यांना त्याच्या गरम बोटांचा स्पर्श झाल्याने तिच्या पूर्ण शरीरावर रोमांच उठले. झोपेतही तिच्या हाताच्या मुठ्या आवरल्या गेल्या. त्याचवेळी तिच्या कानावर त्याचा हळवार आवाज पडला. देऊ, देऊ. कार्तिक इतका रोमॅन्टिक अंदाजात कधीच हाक मारत नाही. तिने दचकून डोळे उघडले आणि ती शॉक झाली, कारण समोर अगदी जवळ खरंच तो होता, कार्तिक. ती श्वास रोखून त्याला बघत होती. झोप झाली असेल तर उतरूया का, कार्तिकने तिच्या हातावर उभे राहिलेल्या रोमांच्याकडे एक कटाक्ष टाकत विचारलं आणि बाजूला झाला. ती क्षणभर स्तब्ध झाली होती. तिचं स्वप्न खरंच स्वप्न होतं की सत्य, हेच तिला कळलं नाही. पण आता कार्तिक पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर होता. तिने गोंधळून मागे पाहिलं तर मागची सीट रिकामीच होती. रोहिणी, शिव कुठे गेले, ती आता जास्त गोंधळून कार्तिककडे बघू लागली. आपण गावी पोहोचलो. ते दोघं खाली उतरले. तो बाजूचा दरवाजा उघडत बोलला. देवयानीने खिडकीतून बाहेर नजर टाकली तर खरंच त्यांची गाडी एका भल्या मोठ्या वाड्यासमोर उभी होती. आसपास एकदम गावाकडचा परिसर दिसत होता. तिने पटकन स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि एक दीर्घ श्वास घेतला. शेट, आपण इतकं झोपलो का, आणि आता हे जाणवत होतं ते काय होतं, खरंच स्वप्न होतं की सत्य. तो जवळ येऊन गोंजारत होता का, त्याने देव बोललं का, तिच्या मनात विचारच विचार होते. पण बाहेरचा गोंधळ ऐकून तिने लगेच ते विचार झटकले आणि दरवाजा उघडला. बाहेर रोहिणी आणि शिव वाड्याच्या गेटमधून आतमध्ये जात होते. कार्तिक अजूनही वाड्याच्या बाहेरच उभा होता. बहुतेक त्याला फोन आला होता. देवयानी थोडं वेगाने चालत
रोहिणीच्या जवळ गेली. ए देवयानी, हे बघ माझी सासरवाडी. रोहिणी तिचा हात दाबत हळू आवाजात बोलली. देवयानीने हसून तिच्याकडे पाहिलं. गेटमधून आत गेल्यावर एक गोल अंगण होतं आणि त्यात झोपाळ्यावर एक वृद्ध माणूस बसला होता. त्याच्या डोक्यावर फेटा होता आणि चेहराही एकदम तेजस्वी वाटत होता. या लोकांना पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. या 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 शिव, रोहिणीबाई, हातपाय धुवून घ्या. अहो यशोदाबाई, अहो बाहेर या, तुमच्या नाचून आल्या आहेत. तो माणूस हसत आतल्या दिशेने नजर फिरवत बोलला. तसा आतून एक म्हातारी बाई लगबगीने बाहेर आली. तिने शिव आणि रोहिणीला पाहिलं तशी लगेच शिवच्या जवळ आली. किती दिवसांनी आला माझा बाबा. तिने शिवच्या तोंडावरून मायेने हात फिरवला आणि पुन्हा स्वतःच्या हाताची बोटं कडाकडा मोडली. आजी, ही रोहिणी आणि ही देवयानी. शिव ओळख करून देत बोलला. हीच का तुमची बायको? चांगली आहे दिसायला. लग्नाला यायला जमलंच नाही आम्हाला. तुमच्या आजोबांचे गुडघे जरा जास्तच त्रास द्यायला लागले आता. ती यशोदा आजी बोलली. शिवने रोहिणीला इशारा केला. तशी रोहिणी लगेच खाली झोपली आणि त्या आजीच्या पाया पडली. सौभाग्यवती भव. आजीने रोहिणीच्या डोक्यावर हात ठेवला. रोहिणी मग झोपाळ्यावर बसलेल्या आजोबांकडे गेली आणि त्यांच्या पण पाया पडली. त्यांनीही तिला आशीर्वाद दिले. कार्तिक कुठे आहेत? तुम्ही बोलला होता की ते पण येत आहेत. आजोबांनी शिवकडे पाहून विचारलं. तो बाहेर आहे, फोनवर बोलतोय, शिव बोलला. त्यांना आतमध्ये बोलवा. आजोळ आहे त्यांचं, ते आजोबा बोलले. तसं शिवने देवयानीकडे पाहिलं. देवयानी, कार्तिकला घेऊन ये जा, शिव तिला बोलला. ती थोडी गोंधळली. हा मला का सांगतोय? तिने त्याच्याकडे थोडं विचित्रपणे पाहिलं. जा ना आणि घेऊनच ये. शिव शेवटच्या शब्दावर जोर देत बोलला. मग मात्र ती बाहेर गेली. पण कार्तिक कुठेच दिसत नव्हता. तेवढ्यात तिला गाडी सुरू झाल्याचा आवाज झाला. तिने लगेच त्या दिशेला पाहिलं तर कार्तिक गाडी घेऊन निघत होता. याला काय झालं? हा कुठे चालला? अरे देवा, याला थांबवायला हवं. याला घेऊनच जायचं आहे, ती मनात म्हणाली. ती पळतच त्याच्या गाडीसमोर जाऊन उभी राहिली. तसं त्याने लगेच ब्रेक मारला. ती मग त्याच्या खिडकीजवळ गेली. तोवर त्याने काच खाली केली होती. तिने खाली वाकून त्याच्याकडे पाहिलं तर तो रागा दिसत होता. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? गाडी सुरू होती कळत नाही का? कशी अशी मध्येच येऊन उभी राहिलीस? मला हार्ट अटॅक येईल तू जर असं वागत राहिलीस तर. कार्तिकने रागात तिला विचारलं. तुम्ही कुठे चाललात? तिने थोडा दम घेत विचारलं. त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाही. तो थोडा उद्धटपणे बोलला. आतमध्ये चला, सगळे वाट बघत आहेत. ती केस कानामागे घेत बोलली. मी इथं नाही राहू शकत. इथं शेजारी हॉटेल आहे, तिथं चाललो आहे. तो आता शांतपणे बोलला. का? इथं काय प्रॉब्लेम आहे? इथं माती आहे म्हणून तुम्ही तिकडे चालला का? देवयानीने गोंधळून विचारले. तू वेडी आहेस? जा आतमध्ये, तो वैतागून बोलला. देवयानीला वाईट वाटलं, पण शिवने सांगितलं होतं त्याला घेऊनच ये म्हणून मग तिने थोडी हिंमत एकवटली. तुम्हाला इथे राहायचं नव्हतं तर मग का आलात? तिने विचारलं. तसं त्याने रागात तिच्याकडे पाहिलं. तिने लगेच चेहरा बारीक केला. सर, तुमचं आजोळ आहे, चला ना, मला तुमच्या आजच्या आजोबांना भेटायचं आहे. ती धीर एकवटून थोडा हट्ट करत बोलली. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. हिला वेळ लागलं का? काहीसे असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. चला ना प्लीज, मला इथे राहायचं आहे. देवयानी त्याच्यापासून नजर चोरत बोलले. आपण असं काही वागतोय हेच तिच्यासाठी थोडं विचित्र होतं, पण तरीही आज ती अशी वागत होती. तुला राहायचं आहे तर राहा, मी कुठे तुला नाही म्हणालोय, तो बोलला. तुम्ही पण या ना प्लीज, ती तोंड बारीक करून बोलली. यावेळी कार्तिक तिचा क्यूट चेहरा पाहून थोडा पिघळला. ठीक आहे, एका अटीवर, तो सुस्कारा सोडत बोलला. कोणती? तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. इथे असेपर्यंत मी सांगेन तसंच वागायचं, तो बोलला. म्हणजे? ती अजूनही गोंधळली होती. हो म्हण, तो जोरात ओरडला. तशी ती घाबरली. हो हो, ती लगेच बोलली. छान, बाजूला जाऊन उभी राहा, तो बोलला. ती लगेच गाडीपासून बाजूला झाली. त्याने मग गाडी जवळच पार्क केली आणि गाडीतून बाहेर पडला. देवयानी त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत होती. चला, तो बोलला आणि पुढे गेला. बापरे,
मी याला मनवण्यात यशस्वी झाले. कार्तिक पाटीलने माझं ऐकलं. देवयानीला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण त्याने ऐकलं म्हणून मनातच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण त्याने अट काय ठेवली की असंच बोलला? विचार करतच ती लगेच त्याच्या मागे धावली. दोघंही आतमध्ये आले तेव्हा दरवाजामधूनच त्यांना हसण्याचे आवाज येत होतं. थोडा आत जाताच देवयानीला मघाचेच आजी आजोबा सोप्यावर बसलेले दिसले. आता त्यांच्यासोबत शिव आणि रोहिणी पण बसले होते. पण आणखीन कोणीतरी मुलगीही दिसत होती. पाठमुरे असल्यामुळे देवयानीला तिचा चेहरा दिसला नाही. हे कार्तिक आला, शिव दरवाजाकडे बघत आनंदाने बोलला. तसं आजी आजोबांनी लगेच त्याच्याकडे पाहिलं. या आज कुठे वाट चुकली तुमची? चक्क आजोळे आलात? आजोबा हसत बोलले. त्याचवेळी हॉलच्या दरवाजामध्ये कोणीतरी चालत आलेलं देवयानीला जाणवलं. पण पडदा असल्यामुळे काही स्पष्ट दिसलं नाही. कार्तिकने जबरदस्ती स्मित केल्यासारखं केलं आणि जाऊन शिवच्या शेजारी बसला. देवयानीही रोहिणीच्या जवळ जाऊन बसली. कार्तिक, कसे आहात? आरव कसा आहे? तो चांगलाच आहे म्हणा. आम्हाला त्यांचा फोन येतो, आजी बोलली. सगळे ठीक आहेत, कार्तिक म्हणाला. देवयानी अजूनही पडद्याच्या आरपार बघायचा प्रयत्न करत होती. कोणीतरी चोरून नक्कीच बघत होतं. पण कोण होतं ते विचार करत होतीस की रोहिणीने तिला कोपर मारला. तशी देवयानी व्यवस्थित बसली आणि समोर पाहिलं. समोर एक तरुण सुंदर मुलगी बसली होती. कार्तिककडे एकटक बघत देवयानीला थोडा रागच आला. त्याच वेळी आजोबा ओळख करून देऊ लागले. बरं किरण, तुम्हाला कार्तिकला भेटायचं होतं ना? हे बघा आलेत ते. आणि कार्तिक ही आपल्या दूरच्या नात्यातली आहे. सध्या शिक्षणासाठी इथे आली आहे. चांगली इंजिनियर होणार आहे बघा. शेवटच्या वर्षाला आहे सोलापूरला. आजोबा त्या मुलीची ओळख करून देत बोलले. हॅलो. ती मुलगी एकदम उत्साहात आणि थोडी लाजत बोलली. हां. कार्तिकने मग तिला अभिवादन केलं. तेवढ्यात एक बाई लिंबू सरबत घेऊन आली. बरं मीरा, अगं यांचं लिंबू सरबत पिऊन झालं की यांना त्या साफ केलेल्या खोल्या दाखव. आणि हो, ह्या कार्तिक साहेबांना ती सगळ्यात स्वच्छ खोली दाखव. त्यांना धूळ खपत नाही. काय? आजोबा हसत बोलले. कार्तिकने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण त्याने ते लिंबू पाणीही प्यायलं नाही. थोड्याच वेळात मीराने त्या सगळ्यांना खोल्या दाखवल्या. वाडा जुना असला तरी सगळ्या सोयी होत्या. देवयानीला बरोबर रोहिणीच्या जवळची खोली मिळाली होती. पण यावेळी कार्तिकची खोली मात्र दूर होती. ते पाहून तिचं मन खट्टू झालं. तिने तिची बॅग तिथल्या छोट्या बेडवर टाकली आणि खिडकीतून बाहेर बघू लागली. हिरवागार निसर्ग, स्वच्छ वातावरण, बाहेर पक्ष्यांचे थवे उडताना दिसत होते. तिथल्या बायकांचे आणि लहान मुलांचे भांडण्याचे, खेळण्याचे आवाज येत होते. तिला ते वातावरण अगदी नवीन होतं, पण तरीही आवडलं. तेवढ्यात माझ्या स्वप्नात जो येतो, येऊन मला चिडून जातो. तिच्या फोनची रिंग वाजली. ती लगेच फोनजवळ आली तर नंबरवर कार्तिकचं नाव झळकत होतं. हाय. त्याचं नाव पाहून सुद्धा आजकाल तिच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. गालावर एक गोड स्मित पसरलं. तिने लगेच फोन उचलला आणि रिसिव्ह केला. हॅलो. देवयानीने छातीवर हात ठेवून उत्तर दिलं. माझ्या खोलीत ये. पलीकडून त्याचा आवाज आला. का? तिने विचारलं. मला प्रश्न विचारू नकोस. अट माहिती आहे ना? फक्त लवकर ये. त्याचा आवाज आला आणि फोन कट झाला. सनकी सायको हिटलर. असं कसं आहे हा? तरी पण माझाच आहे. ती मनातच विचार करत थोडी लाजली आणि लगेच बाहेर पडली. ती जेव्हा कार्तिकच्या खोलीत आली तेव्हा तो नुकताच फ्रेश होऊन आला होता. दरवाजा बंद कर. तिला दरवाजात बघून तो बोलला. तिला थोडं संकोच वाटू लागला. इथले लोक काय समजतील? ती तिथेच थोडी गोंधळली. मी सांगितलं ना, दरवाजा बंद कर. त्याचा पुन्हा आवाज आला. तशी तिने घाबरून लगेच दरवाजा लावला. आता इथे. तो शर्टची बटन काढत बोलला. तिचे डोळे विस्फारले. ती एकदम स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली. त्याने शर्ट काढून फेकला आणि पलंगावर पालथा झोपला. तरीही ती तिथेच उभी होती. त्याचं उघडे शरीर पाहून तिने नजर खाली केली. देवयानी, वेळ वाया घालवू नकोस. इथे. तो थोडा वैतागून बोलला. देवयानीच्या पोटात गोळा आला. हा काय बोलतोय? याला इथे येऊन झटका वगैरे आला नाही ना? तिने घाबरून मान वर करून त्याच्याकडे पाहिलं.
देवयानी, मला इतका लांबचा कार प्रवास सूट होत नाही. माझं अंग दुखतंय. आता इथे ये आणि थोडी मालिश कर. तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून बोलला. ती थोडी ओशाळून लगेच पुढे झाली. पण एक मिनिट, हा मला देव का बोलतोय? की मी चुकीचं ऐकलं? तिच्या चेहऱ्यावर गोंधळ माजला. तरीही ती त्याच्या बेडवर गुडघ्यावर बसले आणि थोडं संकोचून त्याच्या पाठीवर हलकेच मालिश करू लागले. इकडे तिच्या हाताचा नाजूक मुलायम स्पर्श होताच त्याने अतीव समाधानाने डोळे मिटले. देवयानी, तुझा स्पर्श म्हणजे माझ्यासाठी जादू आहे. तो फक्त माझं शरीरच नाही तर माझा आत्माही क्षणात शांत करतो. स्वर्गीय आनंद मिळतोय. कार्तिक डोळे मिटून तिचा स्पर्श अनुभवत होता. देवयानी मात्र पूर्ण शारून गेली होती. चुकून कोणी पाहिलं तर काय विचार करेल याचं तिला टेन्शन आलं होतं. देवयानी, जरा ताकद लाव. केवढी नाजूक आहेस, थोडा जोर लाव. तो डोळे मिटूनच बोलला. इकडे देवयानीला मात्र राग आला. मी काय मालिश करणारी आहे का? त्या दिवशी ऑफिसमध्ये पण मालिश करून घेतली आणि आता पण? तिने रागात जोरात त्याच्या पाठीवर हात चोळायला सुरुवात केली. त्याच वेळी काहीतरी तिच्या लक्षात आलं. हे आता पण हा देव बोलला का? तिच्या पूर्ण शरीरात आनंदाची लहर वाहिली. सर, तुम्ही मला देव बोललात का? तिने अडखळत विचारलं. आजकाल तुझं नाव सारखंच घ्यावं लागतं म्हणून शॉर्ट फॉर्म केला. तुला काही प्रॉब्लेम आहे का? त्याने गालात हसत विचारलं. पण तिला त्याचा चेहरा दिसत नव्हता. फक्त म्हणायला सोपं जावं म्हणून बोलताय का? देवयानीचं मन आतल्या आत थोडं दुःखी झालं. ठीक आहे, पुरे आता, तो बोलला. तशी ती थांबली आणि बेडवरून उठून उभी राहिली. तोही उठला आणि त्याने त्याचा शर्ट पुन्हा घातला. मी जाऊ? तिने विचारलं. जा, तो बोलला. खडूस हिटलरचा धन्यवाद पण बोलता येत नाही का याला? देवयानी निराश होऊन त्याच्या खोलीबाहेर पडले. बाहेर येताच तिला समोरून मगाची ती मुलगी किरण येताना दिसली. तिच्या हातात ट्रे होता आणि चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसत होता. देवयानीने सहज तिच्या ट्रेमध्ये पाहिलं तर कॉफी होती. हाय, किरण ना? देवयानीने लगेच तिला हाक मारली. तशी ती जागेवरच थांबली. हो, मी किरण. तुम्ही रोहिणीच्या मैत्रीण बरोबर? किरणने विचारलं. हो. तू कार्तिक सरांसाठी कॉफी घेऊन चालली आहेस का? देवयानीने विचारलं. हो दीदी. दीदी शब्दावर जोर देत बोलली. देवयानीला ते थोडं विचित्र वाटलं. त्यांना ही कॉफी नाही आवडत. देवयानी पुढे काही बोलणार तेवढ्यात, मी खूप छान कॉफी बनवते आणि मला खात्री आहे त्यांना खूप आवडेल. तुम्ही बघाच. ती आत्मविश्वासाने बोलली आणि हसत कार्तिकच्या खोलीकडे गेली. का कोणास ठाऊक, पण देवयानीला तिचा हा आत्मविश्वास आवडला नाही. ती तिथल्याच एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. थोड्याच वेळात किरण बाहेर पडली, तेही एकदम हसत. देवयानीला थोडं आश्चर्य वाटलं. कार्तिकने कॉफी प्यायली? असं कसं, तेही तिच्या हातची? देवयानीच्या मनात थोडं दुःख दाटलं. पण का वाटलं हे मात्र तिला समजत नव्हतं. ती तशीच खाली आली. देवयानी, एका कॉलेजच्या मुलीबद्दल तू वाईट विचार करतेस. तिचा आणि तुझा काही संबंध नाही. तरी तिची कॉफी कार्तिकने प्यायली म्हणून तुला त्याच्याविषयी राग येतोयशी? किती कठोर बनायला लागले आहेस तू? देवयानी मनातच स्वतःला कोसत हॉलमधून आतल्या बाजूला चालली होती. तेवढ्यात तिचं लक्ष बाजूला गेलं. तेथून किचनचा अर्धा भाग दिसत होता. त्या अर्ध्या भागात गॅससोबत एक मातीची चूल होती, जिच्यावर एक आउटलेट म्हणजे चिमणी जात होती. तिला ते थोडं वेगळंच वाटलं. तिने असं कधी पाहिलं नव्हतं म्हणून ती त्या किचनकडे गेली. थोडं पुढे गेल्यावर पूर्ण किचन तिच्या दृष्टीस पडलं. खूप मोठं होतं ते. त्यात भांड्यांची वेगवेगळी कपाटं, फ्रीज, किचन कट्टा सगळं होतं. तिथे तिला मगाच्या आजी आणि त्यांच्यासोबत ती मीरा नोकरानी दिसत होती. पण आणखीन कोणीतरी बाई होती जी पाठमोरी काहीतरी करत बसली होती. देवयानी ना तुम्ही? यशोदा आजींची नजर तिच्यावर जाताच त्यांनी तिला विचारलं. तशी ती दचकून भानावर आली. हो आजी, तिने हसून प्रतिसाद दिला. या आतमध्ये बघा आमच्या गरिबाचं स्वयंपाकघर, आजी बोलल्या. तशी देवयानी आतमध्ये गेली. बसा, आजी तिला पाठ बसायला देत बोलल्या. नाही नको, मी खाली बसते. देवयानी तशी जमिनीवर बसली. अगं यमुना, बघतेस का? ही देवयानी, रोहिणीची मैत्रीण.
आजी दुसऱ्या बाईला बोलल्या. देवयानीने आता त्यांना पाहिलं. त्या कांदा चिरत होत्या. तिला त्यांचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला, म्हणून तिने निरखून त्यांच्याकडे पाहिलं. त्या पण आजींच्या जवळपास वयाच्या होत्या, पण त्यांचे डोळे लाल वाटत होते. कदाचित कांदा चिरल्यामुळे असतील, पण त्यांनी देवयानीकडे पाहिलं आणि पुन्हा कांदा चिरू लागल्या. त्यांची एवढी निर्विकार प्रतिक्रिया पाहून देवयानीला थोडं विचित्र वाटलं. तुला काय पाहिजे का? नाही नको आजी, मी जाते आता. ते किचन बघायचं होतं म्हणून आले होते. देवयानी हसत बोलली आणि उठून बाहेर आली, तर रोहिणी तिच्याकडेच येत होती.